तर तुम्हाला वाटलं असं मी एवढ्या रात्री आंघोळ का केली, तर रामकृष्ण हरी मित्रांनो, 2 तासात नियोजन केलं. झोपायच्या वेळेस आंघोळ करायला लावली या लोकांनी आम्हाला. बाकीचे येत आहेत वरून, बाकीचे थांबलेत खाली. अजून 4-5 जण येतात. ते गाडी बिडी पॅक करून झाली सगळी. एक तिकडे लावली. ए गाडी उघड ना, गाडी पॅक केली. हो का, पूर्ण जाम झालंय. आम्हाला बसायला जागा नाही, इतकी पॅक झाली गाडी. चावी वरती राहिली. आणि आता टाइम होतोय किती वाजता तरी? आता टाइम दाखव. 11:49. आणि पालखी गेली वरकडवर, जेजुरीच्या पुढे गेली. तसं तर निघायचं होतं आम्हाला 5 वाजता सकाळी, पण विषय झाला की 5 वाजता निघाल्यावर सकाळी परत उशीर होईल आणि आम्हाला थोडं थांबायचं पण आहे ना, थोडं आपल्याला वाटायला पण टाइम लागेल. आणि दर्शनाला म्हणल्यावर तर मग त्याच्यामुळं थोडं थांबूनच घेतलं. तर मित्रांनो, आम्ही चाललो होतो माऊलींच्या दर्शनासाठी आणि परत आम्हाला गाड्या थांबवाव्या लागल्या, कारण एक जण आमच्यातला बाकी होता. थोडी ॲडजस्टमेंट केली आणि बसलो आम्ही लवकर. आवाज कमी करेन. तर रामकृष्ण हरी मंडळी, तर निघालोय आम्ही आता पुण्यावरून. आता सध्या आम्ही आहेत मोशीत. 3 तास लागतील मला वाटते. आता किती वाजता? ते 12 वाजले. आता 2 तासात नियोजन केलंय फक्त सगळ्यांनी. एक गाडी पुढे पूर्ण भरली. तर मग चला भेटूया सकाळी. आता वारीतच भेटू. आता बसले 3 वाजेपर्यंत गाणे वाजवत आणि आपला झोपलो मस्त माग शीट पाडून. बसायला जागा ना, हो का, शीट पाडले. फायनली आम्ही तरड आणि लोणंदच्या मध्ये पोहोचलो. 3 किलोमीटर आलं तरड. हा, त्यामुळे लांब नाही. आता इकडे कुठे आहे पालखी? आता 4 किलोमीटर लोणंदमध्ये आहे. लोणंदमध्ये का? मग आम्ही ठरवलं की गाडी इथंच लावायची, कारण आमच्यापासून 5 ते 6 किलोमीटरवर माऊलींची पालखी होती आणि परत सकाळी आम्हाला गाडी काढायचं म्हणल्यावर वांदे होतील. त्याच्यामुळं आम्ही लांबच ठेवली, जेणेकरून कोणाला अडचण होणार नाही अशी गाडी लावली आणि झोपलो, कारण सकाळी लवकर उठायचं होतं. बघा मित्रांनो, 3 वाजता ते दिंड्या चालू झाल्या. अरे लाईट बंद कर ना, बाहेरचं तर दिसायला पाहिजे. हो का, दिंड्या चालू आल्या आणि आम्ही इकडे झोपतोय इकडं. आणि आम्ही शेवटी निघालो, कारण आंघोळी आम्ही रात्रीच केलेल्या होत्या. मग सकाळी कपडे घातले, टिक्का बिक्का लावला आणि निघालो दर्शनासाठी. कारण आम्हाला 4-5 किलोमीटर पायी जायचं होतं आणि परत माऊलींच्या दर्शनासाठी तिथं किती गर्दी हे पण माहीत नव्हतं, म्हणून आम्ही निघालो. चला तर रामकृष्ण हरी मंडळी, रामकृष्ण हरी माऊली, रामकृष्ण हरी. चाललोय आता दर्शनासाठी. इकडच्या साईडला आहे भरपूर गर्दी. अजून दुपार होईन पालखीला इथपर्यंत यायला, म्हणून आम्ही आता ठरवलं की म्हणलं आधी दर्शन करून येऊ, मग काय ते सेवा करून नंतर वाटपाची. तर आता निघालोय आम्ही पालखीकडं. तर चला मग पुढे भेटूया गर्दीत. आमच्यासोबत काही नमुने होते, त्यांच्यासोबत चालता चालता कसं काय 4-5 किलोमीटर चालून गेलो कळालंच नाही. त्याच्यात आमचे काही कट्टर वारकरी राहिले होते टिक्का लावायचे, आणि यांचं इकडे वेगळंच चालू होतं काहीतरी. संसाराच्या वाटेतून एकदा मला सुटू दे, वारीच्या वाटेने मला पंढरी भेटू दे. राहीन एका वचनासाठी पाईक तुझा मी आयुष्यभरासाठी, फक्त वारीत सेवा करायचं भाग्य मला भेटू दे. रामकृष्ण हरी. 4 किलोमीटर चालून झाल्यानंतर आम्हाला ही पार्टी दिसली. तेव्हा कुठे विश्वास बसला की महाराष्ट्रात लोणंद पण गाव आहे म्हणून. आम्ही सगळे चाललोय आता एकदम. आणि माझ्यासोबत राहून हा पण बिघडला. किलोमीटर पासून आम्ही चालतोय, आमचे पायले दुखतात तरी आम्ही जातोय. चला तर मग या तुम्ही पण वारीला. चालता चालता आम्हाला ही पालखी दिसली आणि भाऊ म्हणलं घेऊ फोटो काढून. म्हणलं आधी दर्शन घेऊ मग फोटो काढू. घेतला काढून तेवढ्यात आम्हाला आणि अजून शॉर्टकट सापडला. चेंज केला आता.
तिकडून आम्हाला 2 किलोमीटर जास्त पडत होतं. इकडून थोडं शॉर्टकट आहे म्हणून आम्ही मार्केट यार्ड करून टाकली आता गाडी. चाललोय सोबत सगळेजण. अर्धा एक तासात आम्हाला माऊलींचं दर्शन घेऊन तोपर्यंत सगळ्यांसाठी रामकृष्ण हरी. तर चला भेटू पुढं गर्दीत. सगळे एकमेकांची इथं मदत करतात ते. हे बघा तुम्ही. सगळे मदत करून मला मित्रांनो आम्ही फायनली जंक्शन मधून बाहेर निघालो आता रेल्वे क्रॉसिंग झाली आमचं आता. रोडला लागलो आता आम्ही. इकडं पळत एकदम. आमदार मागे असतो रे, कार्यकर्ते पुढे असतात. लोणंदला आले हे आम्ही आता. दोघं पोरं. चंद्रभागा सिंगर आमचा इथं. अलीकडने माझा पलीकडने पांडुरंगा अरिजित सिंग पेक्षा पण खतरनाक सिंगर आहे रामकृष्ण. बोला आता काय बोल बोला की. इकडून आम्ही शॉर्टकटनी चाललोय. तिकडनं लई लांब पडत होतो तर हा शॉर्टकट रस्ता आहे. आम्ही इकडनं चाललो आता. हे बघू शकता गर्दी सगळी. हे गर्दी बघू शकता तुम्ही सगळी. होय का? मोबाईल नाही बरं. खिशात आहे मला. हे बघा आम्ही आता लोणंदमध्ये आलोय. सगळेजण इकडं. हे पुढे आमची मंडळी. इकडं आम्ही सगळे. आता पालखी फक्त आमच्यापासून 2 पावलांवर होती आणि आशा होती की दर्शन झालं पाहिजे. तेवढ्यात महाराज भेटले. महाराजांनी सांगितलं दर्शन बारी तिकडून आहे. मित्रांनो तुम्ही बघू शकता आम्ही आता इथं दर्शनच्या लाईनला आलो. इकडे लई गर्दी आहे. इथं दर्शन बारी होती आणि माऊलींसाठी इथं स्पेशल तंबू ठोकलेला होता. फुल पोलीस बंदोबस्त पण होता आणि एका साईडला रथ उभा केलेला होता. बाकीचे लोक इथं रथाचं दर्शन घ्यायची आणि आम्ही पण रथाचं दर्शन घेतलं कारण पुढं आम्ही पालखीचं दर्शन घेणारच होतो. आम्ही नामाचे धारक. आम्ही जर काय करत असेल तर केवळ भगवंताचं नामस्मरण सदा नाम. आणि आम्हाला इकडे माऊलींचा गोळा दिसला जो रिंगणात पळत होतो. त्याचं पण आम्ही दर्शन घेतलं आणि थोड्या वेळ साईडला उभं राहिलो. थोड्या वेळेस थांबलो आम्ही इथं साईडला. तेवढ्यात आम्हाला एक बाबा दिसला. लोक माळा बारीक बघतात. बाबांनी माळ्याचं अख्खं चिलकतच घातलं होतं अंगावर. मी तर बाबाला बघून 5 मिनिटं तिथंच थांबलो. चला तर मित्रांनो दुर्दैवाने आमचं काही दर्शन झालं नाही. फक्त मूक दर्शन झालं. आता 2-3 किलोमीटर बोंबलत जाऊन आम्ही 1-1.5 तास 2 तास वाट बघणार आहोत. कारण तेव्हा माऊलींचा रथ येईल. मग तिथं आमचं सुदैवाने दर्शन हो. की माऊलींच्या चरणी आशा बाळगतो आणि माझ्या सेवेला पूर्ण विराम देतो. तेवढा तोपर्यंत रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. काय बोलत साहेबांना म्हणलं थोडं मनोगत व्यक्त करा तुमचं. रामकृष्ण हरी मंडळी. तुम्हाला माऊलीत आम्ही दर्शन देऊ नाही शकलो पादुकांचं कारण तिथं गर्दी भरपूर होती आणि आम्हाला बी आज 1-2 कार्य करायचे आहेत. त्याच्यामुळं तुमचं दर्शन पुढच्या नेक्स्ट ब्लॉकला देऊ. चला रामकृष्ण हरी. हा कोणता प्रचार आहे म्हणून मी तिथल्या कार्यकर्त्यांना विचारलं. बघा वारीत कोणता प्रचार चालू आहे काय सांगू शकता? नाही माऊली तुकाराम माऊलीची गरज आहे. मुंडे साहेबांची गरज आहे. महाराष्ट्र सरळ करायचं असेल तर तुकाराम मुंडे पाहिजे. काय तुकाराम मुंडे सारखे सगळे अधिकारी पाहिजे. तरुण मुलांनी सगळ्यांनी त्यांना सपोर्ट केला पाहिजे तर आपण कॅन्सर मुक्त होऊ. आपल्याला कॅन्सरची दररोज झुंज द्यावी लागेल. काय सांगू शकतो? सगळे अधिकारी असेच पाहिजेत आणि तुकाराम माऊली आणि बोलणं दिसायला पाहिजे. आणि असंच राहिलं पाहिजे. जे खाद्यपदार्थ आहेत जे मेडिसिन आहे त्याच्यामध्ये चांगलं काम आहे. मित्रांनो यांचा प्रचार बघून मला थोडं विचित्र वाटलं होतं. पण मुंडे साहेबांचा फोटो बघितला तेव्हा कळालं की यांचा उद्देश चांगला आहे. कारण भरपूर प्रमाणात भेसळी मुक्त महाराष्ट्र करण्याचा प्रयत्न मुंडे साहेबांनी केला आहे. असो वारीतल्या काही मित्रांना फोन करून जेवायची व्यवस्था केली होती सगळ्यांची. असा महाप्रसाद खायला पण भाग्यच लागतं आणि योगायोगाने आम्ही टायमावरच पोहोचलो होतो. थोडं आम्हाला कीर्तन पण सापडलं. महाराजांचं दर्शन पण झालं आणि महाप्रसादाला आम्ही लवकर बसलो पहिल्याच पंक्ती.
विठ्ठल्या गांजल्या देई बाधार डोईवर धर साबुनी भक्ताची रे नाव किनाऱ्यासी लाव घेऊन या धाव तार तू रामकृष्ण रे मंडळी आता कीर्तन झालं महाप्रसाद घेण्यासाठी बसलो होतो. ऐकू नाही ना तुझ्या कृपेच राहो चांदण विठ्ठल नाही रे लई मागण तुझ्या कृपेच राहो चांदण विठ्ठल नाही रे लई मागण बघा मित्रांनो, सोपं नाही तास आणि तास गाडी एका जागेवर उभं करून ठेवणं. चालणारे तरी आपलं नाचत कुदत नाही का देवाच्या भजनात चालले जातात हसत खेळत. म्हणजे ड्रायव्हर आहेत का त्यांचे बेकार आले. फुल बंदोबस्त आहेत पोलिसांचा. जिकडं तिकडं तुम्हाला फक्त माऊली माऊली हेच ऐकू येईल. कारण इथे येणारे सगळे हे धार्मिकच आहेत. इथून तिथून सगळी गाड्यांची लाईन आहे. इकडं पण तीच आहे बघा सगळी. त्याच्यामुळं आम्ही रात्रीचीच टाकली होती गाडी. आणि मी त्या सगळ्यांना सोडून पुढं आलो आणि यांच्यामध्ये मिसळून गेलो. आणि मग आम्ही नाचायला लागलो. धनाचा गंध निखळ आनंद लागला या छंद विठ्ठल टाळ्याची पळ्यात जीव झाला दंग गातो या मृदुंग विठ्ठल धनाचा गंध निखळ आनंद. इकडे यांचं झालं तेवढ्यात तिकडं आमची मंडळी एक हलगीवाला शोधून पूर्ण तयारीत बसले होते. मी आलो आणि तेवढ्यात नाचायला सुरुवात केली. जिकडं तिकडं माऊली माऊली म्हणत फुल एन्जॉय करत सुटले. हो माऊलीचे रूप विठ्ठल विठ्ठल माऊलीचे रूप विठ्ठल माऊलीचे रूप विठ्ठल विठ्ठल माऊलीचे रूप विठ्ठल. थकून तर भरपूर जायचो पण इच्छा संपत नव्हती. मित्रांनो, वारीत तर एक शिकायला भेटलं की मजा मारण्यासाठी पैसा नाही लागत, फक्त स्वतःला देवाला अर्पण करावं लागतं. मग एन्जॉय करण्यासाठी अख्खं आयुष्य आहे. मित्रांनो, तर आता आमचा टाईम झालेला होता. गर्दी पण भरपूर झालेली होती आणि ऊन पण झालेलं होतं. आणि ह्या टायमाला आम्ही वाटायचं ठरवलं. काही प्रसाद आणला होता आम्ही, तो वाटण्यासाठी मग थोडं नियोजन चालू होतं आमचं. तेव्हा नियोजन लावलं तेवढ्यात पोलिसांनी रस्ता अडवला गाड्या जाण्यासाठी. तोपर्यंत आम्ही नियोजन व्यवस्थित केलं आणि मग वाटायला सुरुवात केली. माऊलीचे रूप विठ्ठल विठ्ठल माऊलीचे रूप विठ्ठल माऊलीचे रूप विठ्ठल विठ्ठल माऊलीचे रूप विठ्ठल. मित्रांनो, कमी पैशात मला एवढं समाधान वाटलं होतं ना
जे आत्तापर्यंत कुठंच भेटलेलं नाही. दान तर काही लय मोठं नाही केलं आम्ही, पण समाधान माऊलींनी लय मोठं दिलं आम्हाला. हो सांडतोस तूच आभाळ होऊन, उगवतो तूच देवा काळ्या मातीतून. हो सांडतोस तूच आभाळ होऊन, उगवतो तूच देवा काळ्या मातीतून. अगे तू हा भाऊ तू घेणार होतो ब्लॉकमध्ये. वारीच्या माध्यमातून एक छोटा संदेश द्यायचा प्रयत्न. डोळ्यांची तहान, काळजाची भूक, अंतरीचे सुख विठ्ठल. आणि माऊलींचा नगारखाना आला. ओ माऊलीचे रूप विठ्ठल.